नमस्कार, मी निलेश बोरुडे। कायदा ज्यावेळेस सर्वसामान्यांवरती त्याची अंमलबजावणी केली जाते तो किती गंभीर पद्धतीने राबवला जातो याचं एक उदाहरण आपण आज पाहणार आहोत। एक तरुण रिक्षा चालवत असतो, त्याला रिक्षेच्या आधारावर तो त्याचा उदरनिर्वाह करत असतो आणि वाहतूक पोलिसांनी त्याला अडवलं आणि 1000 रुपयाची मागणी केली, परंतु तो म्हटला की माझ्याकडे 1000 रुपये नाहीत, मी 500 रुपये तुम्हाला देऊ शकतो। परंतु ते जे पोलीस होते ते 1000 रुपयेच पाहिजे यावर ठाम होते। तो तरुण देऊ शकला नाही, म्हणून त्याची गाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आली वाहतुकीच्या आणि त्या ठिकाणी तब्बल 28,500 रुपयांचा दंड त्या रिक्षावरती मारण्यात आला। त्याची रिक्षा त्याच ठिकाणी जमा करून ठेवण्यात आली। अशी जी घटना घडलेली आहे, तो तरुण रिक्षा चालक आपल्यासोबत आहे। काय तुमचं नाव काय? माझं दीपक श्रीरंग पोकळे। राहायला कुठे तुम्ही? धारीगाव। कधीपासून रिक्षा चालवता तुम्ही? मी आता 6 महिने झाले। 6 महिने झाले रिक्षा। कधी घडली होती घटना ही? 4 तारखेला रात्री 9:30 वाजता। कुठं? स्वारगेटवर। काय झालं होतं नेमकं? मी तिथे थांबलो होतो, गाडी भरत होतो आणि खावलवर आले। ते मला म्हणले गाडी साईडला घेतली। काय नाव हवालदारांचं? राजेंद्र कचरे असं नाव होतं त्यांचं। राजेंद्र कचरे, स्वारगेटला? स्वारगेटला। तर मी तिथं साईडला घेतली गाडी। त्यांनी 2 सीटं बसली होती माझ्या गाडी, त्यांनी उतरवली पण 2 सीटं। त्यांना मी म्हटलं साहेब जाऊ द्या, माफ करा म्हटलं, मला जाऊ द्या इथनं, नाही का मी परत येत नाही इथं स्वारगेटला। तर मला ते म्हणले गाडी साईडला घेऊन मला म्हणले हे बघ, तुला आता लगेच जायचं असेल, तुम्हाला 1000 रुपये दे, लगेच जा, तुमचं लय बिल झाले सगळ्या रिक्षावाल्यांचं, अशा पद्धती मला त्यांनी बोलले। तर म्हणलं साहेब काय एवढे पैसे नाहीत म्हणलं, मी आता एका ट्रिपला आलोय म्हटलं, शेवटची ट्रिप आहे आणि एकच ट्रिप मारणार होतो, मी घरी जाणार आहे। आणि तो मग ते साहेब मला म्हणले 500, मी त्यांना म्हणलं 500 रुपये माझ्याकडे जेवढा धंदा झाला एक ट्रिपचा मी तेवढं तुम्हाला देतो। 500 रुपये झाला होता माझ्याकडे, 450-500 रुपये होते। तर त्यांनी मग मला रिक्वेस्ट केली ना त्यांना, ते म्हणले नाही 1000 रुपये तू द्यायचे आणि तरच तुला इथं सोडतो ना, तू मॅडम पण येतो मेन मॅडमकडे। मग मी त्यांना म्हणलं मॅडम त्यांना काय मॅडम पण नेली की गाडी माझी जमा करतील वगैरे असं त्यांना मी बोललो, रिक्वेस्ट केली, त्यांचे पाया पडलो, हातपाय जोडले। तर त्यांनी काय ते माझं मनावर घेतलं ना, शेवटी त्यांनी ते मेन मॅडमकडे नेऊन त्यांनी काय नाव मॅडमचं? जानकर मॅडम होते। जानकर मॅडम? हा, ते मेन मॅडम आहे तिथं। त्यांच्याकडे नेलं तर मॅडमना मी रिक्वेस्ट केली, तर मॅडमने सुद्धा माझं ऐकून घेतलं ना, मॅडमच्या पाया पडलो। तर मॅडमनी मला आज कसं माझ्या मराठा यायचं मला असं लाथ मारली, मी कधी माझ्या आईची सुद्धा पाय धरले नाही। तर मॅडमची त्या रिक्वेस्ट होतो मॅडमला मी की मॅडम मला सोडा, माझं त्याच्यावरतीच पोट आहे, मी त्याच्यावरतीच जगतोय, माझं माझी मुलगी आहे। तर ते मला म्हणले तू तुझं रडगाणं मला सांगू नकोस, आम्ही बी ह्याच्यातून चाललोय, तुझं रडगाणं मला सांगू नको। किती दंड मारला त्यांनी? 28,500 रुपये। गाडी कुठे आहे आता? स्वारगेट पोलीस स्टेशनला आहे। तर मी ट्रॅफिक पोलीस स्टेशनला त्यांनी तिथे ठेवली। बरं, तुम्ही याच्यावरच तुमचं सगळं घर चालू होतं? माझं रिक्षावरतीच घर चालू आहे। मी माझ्या बायकोच्या बायातून मोडून मी गाडी घेतलेली चालवायला दुसऱ्याकडनं तुम्ही? हा, मी चालवायला दुसऱ्याकडून घेतलेली गाडी। आता ती गाडी जो दंड दिलाय तो भरणार कसं तुम्ही? मला मी त्यांना रिक्वेस्ट केली की मॅडम की मला गाडी द्या, दंड मी तुमचा पूर्ण भरतो, मला 2 महिन्याची मुदत द्या, मी तुमचा पूर्ण दंड भरतो, जेवढा तुम्ही दंड टाकलाय ना तेवढी मी भरतो, तेवढी मला ताकद आहे, फक्त तुम्ही मला गाडी द्या। बरोबर। त्यांनी मला ऐकलं नाही, रिक्वेस्ट केली त्यांना, ऐकलं, हातपाय जोडले तरी ऐकलं नाही। शेवटी त्यांनी त्यांची या घटनेतून आपल्याला असं दिसतंय की एका बाजूला अनेक वाहतुकीबाबत नियम आहेत, आपण चौकामध्ये किती नियमांचं उल्लंघन होतं, वाहतूक पोलीस सर्रासपणे कसं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात हे बघतो आपण। अवजड वाहतुकीबाबत काहीच परिस्थिती पुणे शहरामध्ये आहे हे आपण राजरोसपणे बघत आहोत। राजरोसपणे त्या सगळ्या नियमांचं उल्लंघन केलं जातं, तिथे अशी अमानुषपणे कुठलीही कारवाई केली जात नाही। परंतु एक सर्वसामान्य रिक्षा चालक जो त्याचं दैनंदिन मिळणाऱ्या पैशावर त्याचं कुटुंब चालवतो, त्याच्यावरती मात्र अत्यंत अमानुषपणे तब्बल 28,500 रुपये दंड मारण्यात आलेला आहे। आता दंड केला ही गोष्ट ठीक आहे, कायद्याने त्यांनी तो दंड केला, परंतु दंड भरायला ती पैसे कमवून आणायचे कसे? जर गाडीच त्या ठिकाणी जमा करून ठेवली तर पैसे परत तो दंड कशाच्या आधारावर भरायचा? अगोदरच पत्नीचं मंगलसूत्र गहाण ठेवून ती रिक्षा चालवण्यासाठी घेतलेली आणि आता ते पैसे भरायचे कुठून हा प्रश्न या तरुणापुढे बनलेला आहे की वरिष्ठांनी याबाबत थोडीशी तरी माणुसकी दाखवून अशा कारवाया केल्या पाहिजे। तुम्ही कायदा राबवताना दोन्ही बाजूला त्याच पद्धतीने राबवला पाहिजे। सर्वसामान्य माणसांवरती ज्यावेळेस असे अमानुषपणे दंड टाकले जातात त्यावेळेस इतर बाबतीतही असेच वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी केली पाहिजे आणि कारवाई केल्या पाहिजे। आता माझी वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकच विनंती असेल, जे कोणी वाहतूकचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा पुणे पोलीस आयुक्त असतील,
यांनी या तरुणाच्या बाबतीत सहानुभूतीने विचार करून त्याला किमान वेळ दिला पाहिजे दंड बनवायचा आणि त्याची रिक्षा त्याच्या ताब्यात दिली पाहिजे. एवढीच मागणी आपण या माध्यमातून करत आहोत. धन्यवाद.